हॅलो स्टुडंट्स, वेलकम. आपला चॅप्टर सुरू आहे अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर. आणि त्यातला आपला पॉईंट सुरू आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल. याच्यातले आपले 2 पॉईंट झालेले आहेत. पहिला पॉईंट होता आपला लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल. सेकंड पॉईंट होता रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. आता तिसरा पॉईंट आहे, नाव राईट डाऊन. Third point, C, reactions due to breaking of CO bond in alcohol. अल्कोहोलचा CO बॉन्ड ब्रेक केल्यानंतर कोणता कंपाऊंड मिळणार हे आपल्याला बघायचे. मग आता याच्यामध्ये नंबर ऑफ रिॲक्शन्स आहे. पहिली रिॲक्शन त्यातली रिॲक्शन विथ हायड्रोजन हलाइड. रिॲक्शन विथ हायड्रोजन हलाइड. आता हायड्रोजन हलाइड कोणते कोणते आहेत? HX मीन्स हायड्रोजन हलाइड, HCl, HBr अँड HR. यांची रिॲक्शन जर अल्कोहोलवर घेतली, अल्कोहोलसोबत जर हायड्रोजन हलाइड रिॲक्ट केला तर त्यापासून मिळणार आहे अल्किल हलाइड. वेन अल्कोहोल which reacts with the hydrogen halide gives alkyl halide. मग याची जनरल रिॲक्शन कशी असणार? अल्कोहोल ROH, अल्कोहोल आहे हा. अल्कोहोल reacts with hydrogen halide gives alkyl halide, gives alkyl halide with removal of water molecule. यापासून मिळणार आहे मग अल्किल हलाइड. मग जर आपण घेतला प्रायमरी अल्कोहोल, घेतला CH3 CH2OH. when primary alcohol which is reacts with HCl. बघा मग आता काय आहे मग HCl. HI is very reactive than HBr which is reactive than HCl. मग काय सांगता येईल? HCl is less reactive. HCl हा काय आहे? लेस रिॲक्टिव्ह आहे. जर HCl लेस रिॲक्टिव्ह आहे तर त्याच्यासाठी रिक्वायर्ड असणार आहे कॅटॅलिस्ट. जर HCl सोबत जर अल्कोहोलची रिॲक्शन जर घेतली तर त्याला रिक्वायर्ड आहे कॅटॅलिस्ट. आणि कॅटॅलिस्ट कोणता आहे? अनहायड्रस झिंक क्लोराईड. HCl आणि अनहायड्रस झिंक क्लोराईड यांना कंबाईन केलं तर आपण याला कोणता रिएजंट म्हणतो? लुकास रिएजंट. हे झालेलं आपलं हा पॉईंट ह्या चॅप्टरमध्ये झालेला आहे. HCl विथ अनहायड्रस झिंक क्लोराईड. म्हणजे ह्या कंपाऊंडला, ह्या रिएजंटला म्हणतो आपण मग लुकास रिएजंट. मग आता काय आहे? प्रायमरी अल्कोहोल घेतला. प्रायमरी अल्कोहोल reacts with HCl which is less reactive, hence required catalyst and the catalyst is anhydrous zinc chloride. मग याला हीट केल्यानंतर काय होणार आहे? CH3 CH2Cl इथिल क्लोराईड कंपाऊंड मिळणार आहे इथिल क्लोराईड विथ वॉटर मॉलिक्यूल. आता सेकंडरी अल्कोहोल घेतला CH3 CHOH CH3. याचं नाव आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. आयसोप्रोपिल अल्कोहोल रिॲक्ट्स विथ HCl. HCl हा लेस रिॲक्टिव्ह आहे, त्याच्यासाठी लागणार आहे अनहायड्रस झिंक क्लोराईड ZnCl2 कंडिशन. आता बघा, आता हा अल्कोहोल कोणता आहे?
सेकंडरी अल्कोहोल, जर सेकंडरी अल्कोहोल जर HCl सोबत रिॲक्ट केला तर ही रिॲक्शन रूम टेम्परेचरला होणार. ही रिॲक्शन होणार आहे रूम टेम्परेचरला, पण त्यासाठी सुद्धा लागणार आहे कॅटलिस्ट. अनहायड्रस झिंक क्लोराईड गिव्स मिळणार आहे मग CH3 CHCl CH3 प्लस H2O. हा असणार आहे तुमचा आयसोप्रोपिल क्लोराईड. हा आहे आयसोप्रोपिल क्लोराईड. जर टर्शरी अल्कोहोल घेतला CH3OH, याचं नाव आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. Tertiary butyl alcohol. When tertiary butyl alcohol which is reacts with HCl, बघा आता ही रिॲक्शन वेगळी आहे, याच्यासाठी कॅटलिस्ट लागणार नाही. प्रॉडक्ट हा आपला अल्किल क्लोराईडच असणार आहे. काय आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल which is reacts with the HCl. जर हा HCl सोबत कंबाईन केला तर ही रिॲक्शन विदाउट कॅटलिस्ट बट ॲट द रूम टेम्परेचर. त्याला हिटिंगची गरज नाही, कॅटलिस्ट लागणार नाही. ही रिॲक्शन फक्त रूम टेम्परेचरला होईल आणि मग प्रॉडक्ट मिळणार आहे CH3Cl. प्रॉडक्टचं नाव आहे टर्शरी ब्युटिल क्लोराईड. टर्शरी ब्युटिल क्लोराईड विथ रिमूव्हल ऑफ वॉटर. बघा मग आता ह्या 3 रिॲक्शन बघितल्या. ह्या 3 रिॲक्शन वरून काय प्रायमरी अल्कोहोल विच इज लेस रिॲक्टिव्ह, देन सेकंडरी, देन टर्शरी. प्रायमरी हा काय आहे लेस रिॲक्टिव्ह. लेस रिॲक्टिव्ह म्हणजे त्याला काय कॅटलिस्ट लागणार आहे HCl हा पण काय लेस रिॲक्टिव्ह, म्हणून मग कॅटलिस्ट यूज केला आहे अनहायड्रस झिंक क्लोराईड. प्रायमरी अल्कोहोल आहे म्हणून हिटिंग रिक्वायर्ड आहे. सेकंडरी अल्कोहोल विथ HCl कॅटलिस्ट लागणार, कारण हा काय आहे लेस रिॲक्टिव्ह, आणि ही रिॲक्शन काय असणार आहे रूम टेम्परेचरला होणार. मग टर्शरी अल्कोहोल आहे HCl. बघा आता इथे HCl हाही लेस रिॲक्टिव्ह आहे, पण टर्शरी अल्कोहोल असल्यामुळे इथे कॅटलिस्ट लागणार नाही आणि ही रिॲक्शन होणार आहे रूम टेम्परेचरला आणि मग मिळणार आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. आता ह्या 3 रिॲक्शनवरून काय रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय असणार आहे अल्कोहोलची. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ अल्कोहोल काय आहे. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर अल्कोहोलची टर्शरी अल्कोहोल which is fast react than secondary alcohol than primary alcohol. बघा टर्शरी अल्कोहोल इमिजिएट रिॲक्ट होईल, सेकंडरी अल्कोहोल त्याहून स्लो, प्रायमरी अल्कोहोलसाठी काय रिक्वायर्ड आहे हिटिंग लागणार आहे. हे झालं HCl साठी. बघा मात्र ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आपण हायड्रोजन हलाइडची घेतली. HI is more react than HBr than HCl. मग आता काय आहे HI घेतला, जर या ठिकाणी HClच्या ठिकाणी जर HI घेतला तर ही रिॲक्शन रूम टेम्परेचरलाच होणार, त्यासाठी कॅटलिस्टची गरज नाही. अनहायड्रस झिंक क्लोराईड यूज केला जात नाही. HCl असेल HBr असेल, या दोघांसाठी ह्या दोघं जे हायड्रोजन हलाइड आहे HI आणि HBr ही रिॲक्शन रूम टेम्परेचरलाच होणार. ही रिॲक्शन रूम टेम्परेचरलाच होणार आहे, याच्यासाठी कॅटलिस्ट लागणार नाही. ओके, राईट डाऊन. नाउ द सेकंड रिॲक्शन इज रिॲक्शन विथ phosphorus halide. रिॲक्शन विथ फॉस्फरस हलाइड. आणि हलाइड कोणते आहेत ते फॉस्फरस ट्रायहलाइड अँड फॉस्फरस पेंटाहलाइड. मग ट्रायहलाइडमध्ये कोणते कंपाऊंड येतात. ट्रायहलाइडमध्ये फॉस्फरस ट्रायक्लोराइड,
phosphorus tribromide and phosphorus triiodide. PCl3 is very stable. PCl3 हा स्टेबल आहे. PBr3 and Pi3 they are less stable. They are less stable. And pentahalide. पेंटाहलाइड कोणते आहेत मग? PCl5, PBr5 and Pi5. PCl5 which is also stable, but PBr5 and Pi5 are not exist. They does not exist. ते exist नाही. व रिॲक्शन फक्त कोणाची असणार आहे? फॉस्फरस ट्रायक्लोराइड आणि फॉस्फरस पेंटाक्लोराइड. जर अल्कोहोल घेतला, अल्कोहोल रिॲक्ट्स विथ फॉस्फरस ट्रायक्लोराइड. फॉस्फरस ट्रायक्लोराइड असेल त्यावेळेस अल्कोहोलचे 3 मोल्स यूज करतात. 3 मोल्स ऑफ अल्कोहोल रिॲक्ट्स विथ फॉस्फरस ट्रायक्लोराइड gives alkyl chloride, gives alkyl chloride with removal of H3PO3, gives H3PO3, and the name is phosphorus acid. Alcohol reacts with phosphorus trichloride, gives alkyl chloride. Now for the pentahalide. The pentahalide साठी काय? When alcohol reacts with phosphorus pentachloride gives. बघा आता ज्यावेळेस फॉस्फरस पेंटाक्लोराइड असेल त्यावेळेस अल्कोहोलचे ओनली 1 मॉलिक्यूल असणार. अल्कोहोल रिॲक्ट्स विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड गिव्स अल्किल क्लोराइड, गिव्स अल्किल क्लोराइड. बघा आता एक ऑक्सिजन आहे, एक हायड्रोजन आहे आणि 4 क्लोरीन. हायड्रोजन आणि क्लोरीन दे गिव्स द HCl. किती राहिले आता? 3 क्लोरीन, 1 फॉस्फरस आणि 1 ऑक्सिजन. कंपाऊंड तयार होणार आहे POCl3. 3 क्लोरीन, 1 ऑक्सिजन, 1 फॉस्फरस. द कंपाऊंड फॉर्म्स POCl3. फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड, phosphorus oxychloride. For example घेऊ. CH3CH2OH, ethyl alcohol. Ethyl alcohol reacts with phosphorus trichloride. Phosphorus trichloride त्यावेळेस यूज करायचे आहे 3 moles of alcohol. Alcohol reacts with ethyl alcohol reacts with phosphorus trichloride gives CH3CH2Cl, ethyl chloride. त्यापासून मिळणार आहे ethyl chloride आणि बाय प्रॉडक्ट आहे H3PO3, that is phosphorus acid. हीच रिॲक्शन जर पेंटाहलाइड सोबत घेतली तर हाच अल्कोहोल, इथिल अल्कोहोल reacts with phosphorus pentahalide to form CH3CH2Cl, ethyl chloride with HCl and POCl3. हे झाला सेकंड पॉइंट, रिॲक्शन्स विथ फॉस्फरस हलाइड. आता हे दोघं आपण पॉइंट बघितले. पहिला पॉइंट होता, पहिल्या पॉइंटमध्ये आपण रिॲक्शन्स विथ कोणासोबत घेतलं होतं? आपण हायड्रोजन हलाइड सोबत. आता ही रिॲक्शन्स आहेत फॉस्फरस हलाइड सोबत.
आज हे 2 पॉईंट झाले, उद्या 2 पॉईंट याच्या पुढचे होते. ओके, हे लिहून घ्या.